काम आम्ही करतोय आणि त्याचं श्रेय ते घेतात, असं नको व्हायला. अशा पद्धतीचं आमचं त्यांना खाली बसतात. जवळजवळ सर्व जिल्ह्यात ज्यांचे जेवढे सभासद आहेत त्यांना सांगून त्यांनी कामकाज व्हावं. आज आता मार्च यांची परिस्थिती झाली, इतकी गडबड. आज आमचे सभासद सुद्धा नाही. तसं न करता येईल नुसतं फक्त लोकांना पास करायचं ना. ज्यावेळेस ही पूर्ण होईल उद्या. आता आजपर्यंत महाराष्ट्र ग्रामसेवक संघानं मंत्रण पातळीवर सचिव लेवलला फक्त चर्चेद्वारे मार्ग काढायचा असं ठरवलेलं आमचं आजपर्यंत उद्दिष्ट आहे. अनेक वेळा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मंत्रण पातळीवर सचिव, उपसचिव, ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री, वित्तमंत्री यांच्याशी चर्चा काढून चर्चेद्वारे मार्ग काढायचे ठरले. ज्या आमच्या 6 मागण्या आहेत, विविध मागण्या: 5वे 6वे वेतन आयोग त्रुटी, 505 वाढीव विस्तारादी पदे, कंत्राटी ग्रामसेवकांचा वेतन प्रवास भत्ता व कंत्राटी काळात सेवा काळ म्हणून धरणे, आदर्श ग्रामसेवकांना वेतनवाढी देणे, रोजगार हमी योजनेला समांतर पॅरलल यंत्रणा निर्माण करणे, ग्रामविकास अधिकारी यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देणे, ग्रामसेवकांना प्रवास भत्त्यात वाढ करणे, ग्रामसेवक कामाचा व्याप आणि ताण करणे, या महत्त्वपूर्ण मुद्द्याला किंवा मागण्यासाठी घेऊन आम्ही सतत मंत्रण पातळीवर चर्चा करतो. आंदोलन यासाठी केलं ना, आजपर्यंत आम्हाला ज्या महत्त्वपूर्ण चर्चा घडत असताना मंत्रण पातळीवर सचिव लेवलला त्यांनी आव्हानं दिली, आश्वासनं दिली की आम्ही नक्की करू. आचारसंहितेपूर्वी आम्ही तुमच्या 1-2 मागण्या कसल्याही परिस्थिती मान्य करू असं म्हणले असताना आंदोलन करायचा किंवा आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा आहे, मार्च एंड असल्यामुळं शासकीय कामं वसुली असू द्या, लोकांची जे कागदोपत्री कामकाज असतात त्याचा कोणता ठप्प होऊ नये, प्रशासनाला किंवा जनतेला वेठीस धरून किंवा आमच्या ग्रामसेवक बांधवांना विनाकारण त्रास देऊन अशा पद्धतीचं आंदोलन न करण्याचं आमचं एकमेव उद्दिष्ट असतं. आणि सर्व मागण्या अंतिम टप्प्यात आहेत. फक्त त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न ती संघटना करत आहे. तशा पद्धतीनं आम्हाला काही नको आहे. जर जो करतोय त्याला करतो म्हणलं पाहिजे, जो करत नाही त्याला नाही म्हणलं पाहिजे, अशी आमची प्रवृत्ती आहे. अशा पद्धतीचा आमचा संघ कामकाज करत असतो. सुसंस्कृत विचारानं आजपर्यंत चाललेलं आहे, तेच आमचं ध्येय धोरण आहे. कोणत्याही मागण्या अशाच पद्धतीने सुटू शकतात. ठीक आहे, आंदोलन मोर्चे करतात, पण कधी जर त्यांनी आपलं केलंच नाही त्यावेळेचा पुढचा निर्णय असतो. जर करतो म्हणत असतील तर अशा पद्धतीचं करायचं गरज नाही किंवा कारण नाही असं आम्हाला स्पष्ट वाटतं.